राज्यात अनेक भागात हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असला तरी त्याचे स्वरूप सर्वदूर नाही। पण हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या इतरही भागात पुढील 3 दिवसांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज दिलाय। हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे, तर सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलाय। मात्र सपाट भूभागावर काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय। सोबतच कोकणातील सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसेच संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आलाय। उद्या म्हणजेच रविवारी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। सोमवारी आणि मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर विदर्भातील संपूर्ण जिल्हे, मराठवाड्यातील पूर्ण जिल्हे तसेच खानदेशातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे।